Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. एक इंटरेस्टिंग टॉपिक की ज्या टॉपिकचं नाव आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन हा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सो स्टुडंट, लेट्स एन्जॉय mathematics with D as Digital School. So student, this is the third example in your practice set 39. Practice set 39 मधला आहे हे थर्ड एक्झाम्पल. मोठं एक्झाम्पल आहे. मोठं एक्झाम्पल पाहून घाबरून जाऊ नका, बिलकुल टेन्शन घेऊ नका. 4 किंवा 5 मार्कला परीक्षेमध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल विचारलं जाईल, पण एकदा फर्स्ट आपल्याला एक्झाम्पल समजले त्याच्यामुळे हे एक्झाम्पल सोडवायला आपल्याला काही अडचण येणार नाही. तर एक्झाम्पल काय आहे? श्वेता, पियुष आणि नचिकेत 3 व्यक्ती आहे याच्यामध्ये. श्वेता, पियुष आणि नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 अँड स्टार्टेड अ बिझनेस. तिघांनी मिळून किती इन्व्हेस्ट केले? 80,000 रुपये इथे इन्व्हेस्ट केलेले आहे आणि त्यांनी सेलिंग शीट्स अँड टॉवेल्स, शीट्स आणि टॉवेल विकण्याचा बिझनेस त्यांनी सुरू केलेला आहे. फ्रॉम सोलापूरवरून चादरी आणि हे टॉवेल्स वगैरे आणले आणि ते विकण्याचा बिझनेस सुरू केलेला आहे. जी श्वेता आहे ती 30,000 रुपीज इथे इन्व्हेस्ट केलेले आहे. पियुषने 12,000 आणि ॲट द एंड ऑफ इयर दे मेड प्रॉफिट 24% आणि शेवटी त्यांना 24% प्रॉफिट पण झालेला आहे. मग नचिकेतने किती इन्व्हेस्टमेंट केली आणि त्याला किती प्रॉफिट झाला 24% नुसार, तो आपल्याला काढायचा आहे या एक्झाम्पलमध्ये. मग आता फटाफट काय करूया आपण? श्वेताची इन्व्हेस्टमेंट किती आहे? तिघांची इन्व्हेस्टमेंट लिहून घेऊया. श्वेताज इन्व्हेस्टमेंट. आता श्वेताची इन्व्हेस्टमेंट किती आहे तुमची? श्वेताने किती हे केलेले इन्व्हेस्टमेंट? 30,000 रुपीज. मग इथे आपण 30,000 रुपीज या पद्धतीने लिहून घेऊया. त्यानंतर दुसरं कोण आहे? पियुष. पियुष इन्व्हेस्टमेंट. पियुषने किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आपल्याला इथे लिहायची आहे. पियुषने किती केलेलं आहे? 12,000, 12,000 रुपये इन्व्हेस्टमेंट इथे केलेली आहे. आणि शेवटचा कोण उरला? नचिकेत. मग नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायची आहे. नचिकेतच इन्व्हेस्टमेंट. पण आपल्याला ती माहिती आहे का? नचिकेतची इन्व्हेस्टमेंट माहिती आहे का? नाही. मग ज्याची इन्व्हेस्टमेंट माहिती नसते आपण ती काय करत असतो? एक्स रुपीज मानत असतो. सो आपण ती मानूया एक्स रुपीज. आता आपण टोटल इन्व्हेस्टमेंट पहिले काढून घेऊया. देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय येणार आहे इथे? तिघांचीही ॲडिशन इथे येणार आहे. मग पहिले 30,000, मग 12,000, मग एक्स आणि टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? 80,000 रुपीज ही टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला इथे दिलेली आहे. 80,000 रुपये बघा इथे दिले. टुगेदर इन्व्हेस्टेड टोटल इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे? 80,000 रुपये तिघांनी मिळून इन्व्हेस्ट केलेला आहे. मग आता आपण एक्सची जर व्हॅल्यू इथे फाइंड केली तर आपल्याला नचिकेतने किती पैसे गुंतवले हे मिळणार आहे. सो आपण इथे ॲडिशन करणार आहोत. ॲडिशन किती येणार आहे तुमची? 0 0 0 इथे 2 आणि इथे 3 + 1 4, 42,000. 30,000 + 12,000 किती येईल तुमची? 42,000 + x इज इक्वल टू 80,000 रुपीज. मग आता एक्सची व्हॅल्यू कशी काय फाइंड करणार सगळ्यांना माहिती आहे. हा इकडे प्लस 42,000 आहे, इकडे जाताना काय होणार आहे तुमचा? -42,000 होणार आहे. सो अशा पद्धतीने इथे आपण मायनस केलं आणि मायनस केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे एक्स. म्हणजे नचिकेतने किती इन्व्हेस्टमेंट केली ही आपल्याला मिळणार आहे. मग आता इथे आपण जर कॅल्क्युलेशन करून फाइंड केलं की नचिकेतने किती इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला मिळणार आहे. इथे 0 0 0 इथे 10 झाले, 10 मधून 2 गेले 8, इथे परत 7 झाले, 7 मधून 4 गेले तुमचे 3. सो किती आलेले आहे? नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे 38,000 रुपीज. किती इन्व्हेस्टमेंट केली आहे नचिकेतने? 38,000 रुपीज. मग आता आपण काय करणार आहे? प्रॉफिट फाइंड करणार आहोत. मग आता 38,000 काय आलेलं आहे? नचिकेतच इन्व्हेस्टमेंट लिहून घेऊया. नचिकेतच इन्व्हेस्टमेंट किती मांडली होती आपण? एक्स मांडली होती. ती किती आली आपल्याला आता? 38,000 रुपीज एवढे त्याने इन्व्हेस्ट केले. त्यानंतर ॲट द एंड ऑफ इयर दे मेड अ प्रॉफिट 24%. मग प्रॉफिट किती झालेलं आहे? तिघांना मिळून 24% प्रॉफिट झालेला आहे. व्हॉट वॉज नचिकेत इन्व्हेस्टमेंट? नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. व्हॉट वॉज हिज शेअर? मग 24%ने त्याला किती पैसे मिळाले ते आपण इथे फाइंड करणार आहोत. देअरफॉर शेअर ऑफ नचिकेत. नचिकेतचा आपण प्रॉफिट काढूया. कशा पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग 24% म्हणजे 24/100 आणि त्याची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 38,000. त्याच्यानुसार काय करूया आपण? त्याचा प्रॉफिट इथे फाइंड करूया. मग हे दोन्ही 0 काय झाले तुमचे इथे? कट झालेले आहे. आणि कट झाल्यानंतर आपण कशाचं मल्टिप्लाय करणार आहे? 380 × 24. मग आता हे फटाफट मल्टिप्लिकेशन इथे करून घेऊया.
4 0 जा 0, 8 4 जा 32, 12, 13, 14, 15, इथे 0 आले, 2 0 जा 0, 2 8 जा 16, 2 3 जा 6 + 1 7. मग अशी जर ॲडिशन केली, फटाफट कॅल्क्युलेशन केलं, 6 आणि 5 11, 7 आणि 1 8 आणि 1 9, किती आलं तुमचं 9120. सो किती आलेली आहे व्हॅल्यू 9120. म्हणजे नचिकेतला किती प्रॉफिट झालेला आहे 9120 एवढा प्रॉफिट नचिकेतला झालेला आहे. देअरफॉर नचिकेत हे लिहायचं आहे हॅव 9120 रुपीज व्हॉट प्रॉफिट. एवढा प्रॉफिट हा नचिकेतला इथे झालेला आहे. सो अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. एवढं मोठं एक्झाम्पल होतं पण सिम्पल आहे. पहिले आपण तिघांची इन्व्हेस्टमेंट लिहून घेतली, नचिकेतची माहिती नव्हती ती एक्स लिहिली, त्यानंतर टोटल इन्व्हेस्टमेंट काढली, टोटल इन्व्हेस्टमेंटमध्ये नचिकेतची माहिती नव्हती ती आपल्याला मिळाली 38,000 आली आणि 38,000 त्याची इन्व्हेस्टमेंट आल्यानंतर त्याच्यावरती 24% प्रॉफिट आपण अशा पद्धतीने काढला आणि तो मिळालेला आपल्याला 9120 म्हणजे 9120 एवढा प्रॉफिट. या 80,000पैकी एवढा म्हणजे 24% प्रमाणे एवढा प्रॉफिट हा नचिकेतला इथे झालेला आहे. सो अशा पद्धतीने सिंपल एक्झाम्पल होतो. चला बघूया आपलं नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, दिस इज द 4th एक्झाम्पल इन युअर प्रॅक्टिस सेट 39. तुमच्या प्रॅक्टिस सेट 39 मधलं हे आहे 4थं एक्झाम्पल. काय आहे एक्झाम्पल आपण समजून घेऊया. ए अँड बी शेअर्ड प्रॉफिट ऑफ 24,500. ए एक व्यक्ती आहे, बी एक व्यक्ती आहे. दोघांना मिळून प्रॉफिट किती झालेला आहे 24,500 रुपये एवढा प्रॉफिट झालेला आहे. इन द प्रपोर्शन 3:7. 3:7 ह्या रेशोमध्ये काय झालेलं आहे त्यांना प्रॉफिट झालेला आहे. मग आपण काय करूया, एक्झाम्पल पुढचं पण समजावून सांगते. ईच ऑफ देम गेव 2% ऑफ हिज शेअर ऑफ प्रॉफिट टू द सोल्जर्स वेलफेअर फंड. म्हणजे त्यांना जेवढा नफा झाला त्याच्यापैकी 2% रक्कम ही जे सैनिक निधी आहे, सैनिकांसाठी जी निधी असतो त्या सैनिकांच्या निधीसाठी त्यांनी 2% रक्कम दिलेली आहे. व्हॉट वॉज द ॲक्च्युअल अमाऊंट गिवन टू द फंड बाय ईच ऑफ देम. मग दोघांनी मिळून त्या सैनिक निधीसाठी किती रक्कम दिली 2% प्रमाणे ती आपल्याला इथे फाइंड करायची आहे. मग आता आपण काय करूया, ए अँड बी शेअर प्रॉफिट. प्रॉफिट किती झालेला आहे तो लिहून घेऊया. देअरफॉर प्रॉफिट इज इक्वल टू 24,500 रुपीज हा काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे. देअरफॉर द रेशो ऑफ रेशो किती दिले आहे 3:7. देअरफॉर प्रॉफिट इज इन द रेशो. कोणत्या रेशोमध्ये प्रॉफिट झालेला आहे, प्रॉफिट पण त्याच रेशोमध्ये मिळणार आहे 3:7. मग आता आपण काय करूया, ए ला जो प्रॉफिट आहे जो 1 नंबरचा आहे ए ला तो 3x मानूया आणि बी ला झालेला प्रॉफिट आपण 7x, नेहमीप्रमाणे x आपण व्हॅल्यू मानूया. देअरफॉर लेट ए हॅव प्रॉफिट. ए ला किती प्रॉफिट झाला 3 आहे, फक्त त्याला x जोडून दिला 3x. आणि तुमचा जो बी आहे लेट बी हॅव, सेम सेंटेन्स रिपीट करणार आहे. बी ला किती प्रॉफिट झालेला आहे तुमचा 7x एवढा प्रॉफिट झालेला आहे. मग आता आपण काय करूया, टोटल जो प्रॉफिट आहे x ची व्हॅल्यू इथे फाइंड करून घेऊया. देअरफॉर 3x + 7x इज इक्वल टू व्हॉट 24,500. मग दोघांना 3x आणि 7x म्हणजे ए चा प्रॉफिट किती आहे, बी चा प्रॉफिट किती आहे तो मिळेल आपल्याला. सो 3 + 7 इज इक्वल टू 10x इज इक्वल टू 24,500 आपल्याला इथे मिळालेले आहे. आणि पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे. काय स्टेप आहे पुढची, हा 10 इकडे काय होता मल्टिप्लिकेशनला, इकडे जाताना काय होईल तो डिव्हायडेशनला. मग डिव्हायडेशनला इथे गेल्यानंतर हा 0 काय होईल तुमचा कट होईल. सो x इज इक्वल टू 2450 म्हणजे 2450 रुपीज ही x ची व्हॅल्यू आता इथे आलेली आहे. मग x ची व्हॅल्यू आली आहे. मग आता ए ला किती प्रॉफिट झाला तो काढूया आणि बी ला किती प्रॉफिट झाला तो काढूया. देअरफॉर प्रॉफिट टू ए ला किती प्रॉफिट झालेला आहे तुमचा 3x. मग 3x इथे x ची व्हॅल्यू आपण काय करूया पुट करूया. x ची व्हॅल्यू काय आहे 2450. मग आता आपण इथे मल्टिप्लिकेशन जर केलं रफली 2450 इंटू 3 जर आपण इथे केलं 3 0 जा 0, 3 5 जा 15, 3 4 जा 12, 12 + 1 13, 2 3 जा 6, 6 + 1 7. म्हणजे तुमच्या ए ला प्रॉफिट किती झालेला आहे 7,350 म्हणजे 7,350 रुपये ए ला इथे प्रॉफिट झालेला आहे. मग आता आपण काय करणार आहोत बी चा प्रॉफिट फाइंड करूया. देअरफॉर प्रॉफिट
टू बी. बीला किती प्रॉफिट झालेला आहे? बीला किती प्रॉफिट झाला आहे? 7x. मग आपण येथे व्हॅल्यू पुट करूया 7x नुसार. 7x ची व्हॅल्यू किती आली आपली? 2450. परत आपण इथे मल्टिप्लाय करूया 2450 इंटू 7. 7 0 जा 0. गुणाकार सगळ्यांना करता येतो, तुम्ही पण तुमचं वहीमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. 7 5 जा 35, कॅरी ओव्हर 3. 7 4 जा 28, 29, 30 आणि 31. 1 इथे 3 आला. 7 2 जा 14, 14 प्लस 3 17. सो इथे तुमचा जो बी आहे त्याला प्रॉफिट किती झालेला आहे? 17,150. 17,150 रुपीजचा प्रॉफिट कोणाला झालेला आहे? बीला झालेला आहे. मग अशा पद्धतीने आपण काय केलं? पहिले प्रॉफिट आहे, मग त्यांचा रेशो लिहून घेतला. त्याला फक्त एक्स, एला 3x एवढा प्रॉफिट झाला, बीला 7x एवढा प्रॉफिट झाला. त्यानंतर टोटल जो एक्सची व्हॅल्यू फाइंड केली तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला 2450 आली. त्याच्यानुसार एला 7350 आणि बीला तुमचा 17,150 एवढा प्रॉफिट इथे झालेला आहे. मग आता दोघांची आपलं उत्तर बरोबर आले की नाही हे कसं कळणार? तर ह्या दोघांची बेरीज म्हणजे 7,350 आणि 17,150 या दोघांची बेरीज टोटल प्रॉफिट किती आलेला आहे? 24,500 येते की नाही? आपण टॅली करूया एकदा. ठीक आहे. हा किती? 17,150 आणि हा किती आलेला आहे तुमचा? एला किती झालाय? 7,350. यांची बेरीज करूया. 0 5 आणि 5 10, 3 आणि 1 4 आणि 1 5, 7 आणि 7 14 आणि 1 आणि 1 2 म्हणजे 24,500 बरोबर आपला प्रॉफिट जो काढलेला आहे तो बरोबर ॲक्युरेट आलेला आहे 24,500. पण एवढ्यात आपलं उदाहरण संपलंय का? नाही. त्यांनी काय सांगितलं? ह्या प्रॉफिटचा त्यांनी 2% रक्कम सैनिक निधीला दिलेली आहे. मग सैनिक निधीला दिले म्हणजे ॲक्च्युअल त्यांनी प्रत्यक्ष किती रुपये त्या सैनिकांना दिलेले आहे, एने किती दिले आणि बीने किती दिले ते आपल्याला इथे काढायचे आहे. मग आता आपण एने किती रक्कम दिली? देअरफोर व्हॉट वॉज द ॲक्च्युअल अमाऊंट? ॲक्च्युअल अमाऊंट गिवन बाय ए. एने किती रक्कम दिली? गिवन बाय ए काढूया आपण. मग 2% म्हणजे 2% अमाऊंट दिलेली आहे. प्रॉफिट किती झाला आहे? 7350. तो लिहून घेतला 7350. हे दोन्ही 0 इथे कट झालेले आहे तुमचे. कट झाल्यानंतर मग आपण काय करणार आहोत? यांचं मल्टिप्लाय करणार आहोत. किती? 7350. 5 2 जा 10, कॅरी ओव्हर 1, 3 2 जा. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गुणाकार करू शकता. 3 दुने 6 आणि 1 7 आणि 7 दुने 14. पण इथे अजून अपॉन 10 पण आहे म्हणजे हा 0 कट झाला. म्हणजे प्रत्यक्ष एने किती रक्कम दिलेली आहे? 147 रुपये दिलेले आहे. 147 रुपीज ही कुठल्या सोल्जर वेलफेअर जे फंड आहे त्याला दिलेली आहे. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने आपण आता बीने किती रक्कम दिली ती पण काढून घेऊया. देअरफॉर ॲक्च्युअल अमाऊंट गिवन बाय बी पटापट लिहून घेऊया. मग आता बीने पण 2%च दिली म्हणून 2/100 लिहून घेतलं. पण बीचा प्रॉफिट किती आहे? जास्त आहे 17,150. मग याच्या 2% म्हणजे हा 0 0 इथे कट झालेला आहे अशा पद्धतीने. आणि याचं जर आपण इथे मल्टिप्लिकेशन केलं 1715 याला बॉक्स करते मी. ठीक आहे. इंटू 2. 5 दुने 10, 2 1 जा 2 प्लस 1 3, 7 2 जा 14 आणि 2 1 जा 2 प्लस 1 3. अशा पद्धतीने फास्ट कॅल्क्युलेशन तुम्ही इथे करून घ्यायचं आहे. 3430 आणि हा अपॉन 10 पण आहे. हा 0 0 कट झाला आणि मग किती आलं? 343 रुपीज. म्हणजे बीने ॲक्च्युअल किती अमाऊंट दिले आहे? 343 रुपये. सो अशा पद्धतीने आपल्याला इथे फायनल आन्सर मिळालेला आहे की त्या सोल्जर वेलफेअर फंडला एने 147 रुपये दिले आणि बीने किती दिलेले आहेत? 343 रुपये. अशा पद्धतीने 4 ते 5 मार्काला परीक्षेमध्ये तुम्हाला हे एक्झाम्पल विचारले जाऊ शकतात. सिम्पल साध्या मेथडने हे एक्झाम्पल अगोदरच्या एक्झाम्पलची आपण प्रॅक्टिस केलेली आहे त्यामुळे तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवायला काही अडचण येणार नाही. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आता बघूया आपलं लास्ट एक्झाम्पल ह्या प्रॅक्टिस सेटमधलं आणि मग आपला एक्सरसाइज आणि हा लेसन इथे संपणार आहे आणि मग आपण स्टार्ट करणार आहोत आपला नवीन लेसन.